म्हणजे आता त्या मुलांनी घातलेला टी शर्ट हो तो तुम्हाला इथे दिसतो राईट राईट राईट. ऍक्च्युली ना ह्याच्यात पण भावना आहे, खरंय, त्यामुळे त्याला उभे. आहा, व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू. नाही, ह्याचा फील खूपच छान आहे. कसं आहे, कमाल. तुमचा नंबर ऑफ कस्टमर्स वाढला तर ऑटोमॅटिक बिझनेस वाढणार आहे. येस येस. आणि लोकांना आवडेल असं प्रॉडक्ट करा, फक्त स्वतःला आवडेल असं करू नका. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. खरंय खरंय. कारण शेवटी तो विकत घेणार आहे. आजीची ऊब, मायेची ऊब, पॉझेशन. हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणं, व्हाईट विंटर म्हणतात बरेच जण, किंवा मुंज आणि बारशासाठी लहान बाळाला काहीतरी मस्त थीम तयार करणं, ह्या सगळ्यांचं काय कनेक्शन आहे? आजच्या आपल्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये श्री आणि सौ साने आलेले आहेत. त्यांचं मी व्हायब्रंट माइंड पॉडच्या मस्त कलरफुल एपिसोडमध्ये दोघांचं स्वागत करते. थँक्यू सो मच. थँक्यू. अटायर हा एक ब्रँड आहे. 2013 पासून हा ब्रँड आहे. माझ्यासाठी हा महत्त्वाचा ब्रँड आहे. आजपर्यंत मी जी पॉडकास्ट करत आले, सोलोप्रुनर सिरीजमधली ही एक महत्त्वाची माझी हा एक महत्त्वाचा एपिसोड असेल असं आपण म्हणूया. कारण 2020 हा जो एक हर्डल होता ना, यांनी मस्त पार केलेला आहे दोघांनी. ऋषिकेश साने, सायली साने, तुमचं शोवरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस. फॅशन डिझायनर सायली कमिंग टू अटायर ब्रँड, ऑब्वियस. उलट तिचं तर म्हणेन ड्रीम कम टू. पण मग ऋषिकेश, तू कसा काय एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इकडनं अटायर कसं काय आलं तुझं? ऍक्च्युली पहिल्यांदा मी वाईल्ड लाईफ टुरिझममध्ये होतो. म्हणजे लग्नाच्या आधी मी 3-4 वर्ष वाईल्ड लाईफ टुरिझम आणि या सगळ्यामध्ये होतो. त्यामुळे जंगल सफारी हा माझा आवडीचा विषय होता, म्हणजे आहे अजूनही. आणि आमचं 2012 साली लग्न झाल्यानंतर ही अटायर हा बिझनेस ऑलरेडी करत होती घरातनं, नाशिकवरून. शी इज फ्रॉम नाशिक. राईट. तर तेव्हापासून ती करत होती. मग आमचं लग्न झाल्यानंतर आमच्याकडे मुळात सगळे बिझनेस माइंडेडच आहेत. ओके. त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर ती म्हणाली की मी ड्रेस मटेरियल आणि हे सगळं सुरू करते. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. आणि विदिन 2-3 मंथ्स वी हॅव स्टार्टेड, आपण शॉप घेऊया. आणि शॉपमध्ये गेल्यानंतर एक प्रोफेशनलिझम येईल, थोडासा त्याला एक टाइम बाउंड येतं. त्याच्यातनं मी म्हणजे जंगल कलर मधनं तानापीही निपाजामध्ये आलो. मस्तच. म्हणजे सायली, मला तुला हे विचारायचं की फॅशन डिझायनिंग कडे कशी काय वळलीस? हां, ॲक्च्युली लहानपणापासून माझी आई काही ना काही शिवायची, बॅग्स वगैरे. तर माझं असं होतं की मी तर तिचे कष्ट बघून आणि मी तर म्हणजे टेलरिंग लाईनमध्ये जाणार नाही. अरे, सुरुवात माझी अशी होती की आईचं सगळं बघून मी ह्याच्यात नाही जाणार. ओके. पण मी 12वीत असताना आईनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. सो तेव्हा तिचे प्रोजेक्ट्स मी मदत करायचे तिला करण्यासाठी. तर मग ते क्रुकीज काढणं आहे किंवा मग ते प्रोजेक्ट्स आहेत. सो ते इतके आवडायला लागले. मग असं झालं की नाही, हे खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे. आणि मला ड्रॉइंगची खूप आवड होती. सो मग ते बघता बघता असं वाटायला लागलं की आपण खूपच म्हणजे क्रिएटिव्ह फील्ड आहे, तर आपण हे आता हेच आपलं फील्ड परस्यू करूया. येस. सो आईला मदत करता करता मला असं झालं की 1 वर्ष मी पण तिच्याबरोबर फॅशन डिझायनिंग अनऑफिशियली केलेलं होतं. सो मग आफ्टर 12th मी ठरवलं की नाही, मला फॅशन डिझायनरच व्हायचं आहे. तर मग आम्ही नाशिकला ऍडमिशन घेतली फॅशन डिझायनिंगसाठी, माझ्यासाठी. मग तेव्हापासून 3 वर्षाचा कोर्स कम्प्लीट करून इन फॅशन डिझायनिंग क्या बात. नाईस. मी केलं करिअर. खरं तर खूप मुलींना आवड असते बरं का, पण मला वाटतं घरूनच तुला सपोर्ट होता आणि तुझं ते लहानपणापासूनच ती नजर तयार झाली होती. सो दॅट ॲक्च्युली बेनिफिटेड यू. माझं अगदी म्हणजे मी हिच्याकडे ऑफकोर्स करोनाच्या आधी गेले होते आम्ही, तिथे स्टिचिंग वगैरे केलं. व्हेरी इनोव्हेटिव्ह दे आर. त्यांच्याकडे स्वतःचं मटेरियल असतं आणि दे ट्राय टू इनोव्हेट थिंग्स. असं नाही की एकच काहीतरी, म्हणजे जनरली हाऊ इट इज आपण बुक्स बघतो की मला हे अशी स्टाईल हवीत. ॲक्च्युली सायलीकडे तिचे स्वतःचेच वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत आणि
मला ते जास्त कनेक्ट झालं की दे देमसेल्व्स इम्प्लिमेंट लॉट ऑफ थिंग्स. पण मला ह्या अटायर नावाबद्दल पण म्हणजे जाणून घ्यायला आवडेल. हाऊ दिस नेम केम. येस, प्रत्येक बिझनेसची एक हे असते, दे हॅव देअर नेम आणि काहीतरी देर इज अ स्टोरी बिहाइंड इट. ओके. जेव्हा मी नाशिकला असताना फॅशन डिझायनिंग कम्प्लीट केल्यानंतर 1 वर्ष मी जॉब करत होते मुंबईला. तिथेच ठरवलं होतं, म्हणजे जॉबचा इंटरव्ह्यू देतानाच, की मला जॉब नाही करायचा, मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. ते जेव्हा ठरवलं तर त्याच्यानंतर जेव्हा आईबाबांना सांगितलं की आता मी आता जॉबचं हे घेतलेलं एक्सपिरियन्स, आता मला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं. सो ते जेव्हा सुरू करायचं ठरवलं तर त्याच्यानंतर माझी आई डिक्शनरी घेऊन बसली होती की एक एक शब्द ती लिहून काढायची रिगार्डिंग क्लोदिंग, जे काही आपण मिळेल. ए झाला, बी झाला, झेड पर्यंत तिने ते केलंय. आणि ए मध्ये अगदी सुरुवातीला अटायर म्हणून नाव आलं होतं. झेड पर्यंत झाल्यानंतर तिने मला सगळी लिस्ट दाखवली की सायली हे सगळे शब्द आपण बघू शकतो. पहिल्या ह्याच्यातलं मी शोधून काढलं की मला अटायर हवं. सो अटायर नाव फायनल झालं. आणि हा म्हणजे ते ऍक्च्युली पॅरलल तुमच्या ह्याला फार कॉम्प्लिमेंटरी नाव पण आहे. डेफिनेटली. आणि म्हणजे त्या ह्याच्यातनं कसं झालं ना की अटायर म्हणजे फक्त लहान मुलांसाठी किंवा फक्त मोठ्यांसाठी, हा एक फक्त लिमिटेशन नाही राहिलं त्या गोष्टीसाठी. सो म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आला गेला. बरोबर. अटायर म्हणजे फक्त एक लिमिटेड एज ग्रुप किंवा लिमिटेड काही क्लोथिंग लाईन अशी नव्हती ठरवायचे. सो त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड करायचं होतं. सो दॅट इज अटायर. याच्यात जेव्हा आम्ही आलो तेव्हा शॉप सुरू केलं, म्हणलं एक आपल्याला टॅगलाईन पाहिजे. ओके. तू म्हणला अनायसी यू आर डिझायनर, म्हणून अटायर द डिझायनर टच असं त्याला. वा. सो आफ्टर मॅरेज अटायर द डिझायनर टच असं एक झालं. तर मस्त. म्हणजे ची सौका ती सौ झाली तसं ती खाली पण एक टॅगलाईन आली. क्या बात, क्या बात. आय एम लव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन. कारण ह्याच्या आधी पण आपल्याकडे कपल येऊन गेले आणि तेव्हा पण आम्ही धमाल केली. आज तर म्हणजे आज पण अशीच धमाल येणार आहे. सो बोलताना थोडंसं मला जाणवलं की काकूंना पण एकदा बोलवायला हवं ना शोवरती. नेक्स्ट शोला ती पण. जस्ट इम्प्रॉम्प्टू थॉट होता हा. ही जर्नी तुमची छान सुरू झाली. ऋषिकेश आणि तू, ओके, म्हणजे आता एक ह्या फील्डमधला आणि ती ॲक्च्युली फॅशन डिझायनिंगमधली, नवरा बायकोनी एका फील्डमध्ये काम करताना हाऊ डू यू मॅनेज? घरी 4 तासात सुद्धा आमचं बनत नाही. खरं सांगायचं तर बेसिकली बिझनेसमध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा राईट डिसिजन घेणं खूप महत्वाचं असतं. प्रत्येक डिसिजन राईट होऊ शकत नाही, हे तेवढंच खरं आहे. पण तो घेतल्याशिवाय कळत नाही की तो हा चुकीचा आहे का बरोबर आहे. खरं. सो आम्ही जेव्हा दोघांनी बघायचं सुरुवात केलं तर स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये आमचं थोडंसं कन्फ्युजन व्हायचं की मी ठराविक काही गोष्टी बघत होतो आणि हिच्यावर थोडा लोड पडत होता, मग काही गोष्टी स्किप व्हायच्या. ओके. मग आमच्या असं लक्षात आलं की आपण बायफर्केट करूया. आणि डिझायनिंग आणि ड्रॉइंग मध्ये ती जास्त आर्टिस्ट असल्यामुळे जास्त चांगली आहे. सो आम्ही डिसाईड केलं की सेल्स मार्केटिंग मी बघेन आणि डिझायनिंग आणि तो प्रोडक्शन पार्ट जो सगळा आहे तो सगळं ती बघते. त्याच्यामुळे हे अगदी व्यवस्थित ठरवल्यामुळे याचे प्लस मायनस दोन्ही पॉइंट्स माहिती असल्यामुळे ऍक्च्युली आमचं व्यवस्थित जमतं. कमाल. हो, म्हणजे ऍक्च्युली खूप यंग एज मध्ये किंवा तुम्ही बिगिनिंग पासून त्या ब्रँडला असं फुलवता आहात. सो मे बी दॅट इज द बॉन्ड बिटवीन यू ऑल्सो. तुमची पण त्याच्यामधनं आपणही ॲज अ पेरेंट म्हणा, ॲज अ ब्रँड ओनर म्हणा, जसे मोठे मोठे होत जातो तसे आपणही त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत जातो एकमेकांबरोबर. मस्त वाटतं. एकदम यंग कपल आहे आणि छान बिझनेस करतायत. आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ नोकरी करणारे, पण मला बिझनेस करणाऱ्यांबद्दल खरंच खूप कौतुक असतं. कारण देर इज नो सॅलरी स्लिप कमिंग. नाही आणि बिलकुलच नाही. ह्याचा सगळ्यात जास्त धसका मी ॲज अ ब्रँड मिनूज क्रोशे क्रिएशन ह्या ब्रँड ओनर असल्यामुळे मी 2020 मध्ये मी छान त्याचा अनुभव घेतला. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? करोना म्हणा किंवा लॉकडाऊन, जिथे की माणसं एकमेकांना भेटणं मुश्किल होतं. हाऊ डिड यू मॅनेज दॅट पिरियड? नाही, त्या पिरियडमध्ये आम्हाला कंपल्सरी शॉप्स रिस्ट्रिक्शन्स होते, म्हणजे अलाउडच नव्हतं करायला, कारण पोलीस वगैरे बाहेर जाऊनच देत नव्हते. त्या पॉइंटला कसं झालं आमचं की घरातच होतो 3-4 महिने. पण करोनाचा एक उपयोग झाला की आमचं खूप रनिंग आणि हिट प्रॉडक्ट जे आहेत क्विल्ट ते जन्माला आलं. ते त्यावेळेला जन्माला आलं.
ओके. तर म्हणजे त्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी अशी की त्यांनी मला सांगितली नाहीये. आय वॉन्ट टू नो. किड्सचं आपल्याकडे कलेक्शन असतं. ओके. किड्सचे फ्रॉक्स आणि मुलींचे मुलांचे सलवार कुर्ता वगैरे. तर त्याच्यासाठीचं मटेरियल सगळं आलं होतं फेब्रुवारी एंडला 2020च्या. हो. कॉटन मधलं तागे आलेलं होतं. आणि तेव्हा आउटसाइड इंडिया बऱ्याच कोरोना बद्दल चर्चा होत्या, पण आपल्याकडे तसं रिस्ट्रिक्शन पार्ट काहीच नव्हता. मार्च येईपर्यंत लक्षात आलं की आता हे हळूहळू सगळं बंद होत जाईल. आणि ते डायरेक्ट ओपन झालं जुलैमध्ये. खरं. एक 3 महिन्याचं तर खूपच हार्ड रिस्ट्रिक्शन्स होती. नंतर 2 तास अलाउड, 4 तास अलाउड असं. समर साठी आणलेलं कलेक्शन फॅब्रिक समोर होऊन गेला. रेनी सीझन पण संपत आला ऑलमोस्ट. मग आम्ही डिसाईड केलं, म्हणजे सायलीच्या डोक्यात ही ऍक्च्युली आयडिया आली की आपण ह्या फॅब्रिकचं काही यूज करू शकतो का. नवीन फॅब्रिक आहेत, खरं, त्याचं काय करू शकतो. मीला म्हणलं, ती म्हणाली आपण कटिंग करू, गोधडी टाईप काही बनवूया पॅचवर्क मधली. बर. नवीन फॅब्रिक आहे, पैसे देऊन झालेले. जनरली आणि जुन्या कापडांमधनं गोधड्या बनवायची एक पद्धत होती. एक्झॅक्टली. तर आम्ही ठरवलं की ठीक आहे, जे काय असेल ते आपण कटिंग करू. ओके. आणि जे काही 2 तास आम्हाला मिळत होते काम करायला अलाउड होतं, त्यामध्ये एक गोधडी बनवली. आणि तुला खोटं वाटेल पण आम्ही एक फोटो आमच्या घरातच काढला. राईट. आणि त्या फोटो सोशल मीडियाचे जस्ट तेव्हा बूम सुरू झालं होतं म्हणून ऑनलाईन सेलिंग वाढायला लागलं होतं. खूपच फेवरेबल झाले होते. तर मग आम्ही एक फोटो टाकला आणि आम्हाला विदिन 4 to 5 days 30 ऑर्डर्स आल्या. वाव, मस्त. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा कळे ना की आता ह्या 30 कम्प्लीट कशा करायच्या, कारण टायमिंग कमी होतं ना तेव्हा. म्हणजे जरी मध्ये मध्ये टायमिंग मिळत होतं पण लोक तेवढी कम्फर्टेबल नव्हती. इव्हन आपणही, इफ यू हॅड अ बेबी किंवा घरात कोणी एजेड असतील तर आपणही तेवढे बाहेर एवढे कम्फर्टेबल नव्हतं. एक तर भीतीचं वातावरण होतं, प्रचंड. रॉ मटेरियल मिळत नव्हतं. हो, अरे डोंट टेल मी दॅट, आय हॅड गॉन थ्रू. त्याच्यामुळे मग आमच्या लक्षात आलं की अरे ठीक आहे, एक तर आपण बनवून घेतली, आता एवढ्या ऑर्डर आलेल्या कशा बनवणार. टाइम रिस्ट्रिक्शन, रॉ मटेरियल. मग थोडस जसं ओपन झाल्या गोष्टी, आम्ही लोकांना सांगितलं की थोडा वेळ लागेल, कारण आताचा हा काळ सगळा असं नाही की इझिली अवेलेबल होत. तर मग आम्ही ठरवलं की आपण थोडासा वेळ घेऊ. मग 20 दिवस 25 दिवस वगैरे असे आम्ही घ्यायचो ऑर्डर द्यायला. नंतर आम्ही त्याच्यात लक्षात आलं की हा आता आपला मोठा बिझनेस होऊ शकतो, बिकॉज आम्हाला एक प्रॉडक्ट मिळालं होतं. कारण त्या ऑर्डर्स कधी थांबल्याच नाहीत. ज्या सुरू झाल्या, आजच्या घडीला आम्ही साधारण 4000+ क्विल्ट सेल केल्या. सो त्या ऑर्डर्स नाही थांबल्या कधी. काय म्हणतात त्याला, बिझनेस मध्ये एक तो पॉइंट येतो बघ की एक प्रॉडक्ट तुला सापडतं. ते प्रॉडक्ट सापडलं. परफेक्ट. की ज्याला आपण मोठ्या प्रमाणावर करू शकतो. आणि गोधडी हा एक असा विषय की लोकांच्या खूप जिव्हाळ्याचा आहे. अगदी. आणि म्हणजे समहाव ना ती प्रेमाने बनवली जाते, त्याच्यामध्ये ऊब येतेच. म्हणजे एकदा तो माणूस वापरायला लागला की ते सोडत नाहीत ती गोधडी वापरायला. पॉझिटिव्ह असतं. म्हणजे माझी गोधडी आणि किंवा लहान मुलांचे पण क्विल्ट्स असतात. लहान मुलांचे क्विल्ट्स, मेमरी क्विल्ट्स, प्लीज टेल अस. वन ऑफ द बेस्ट सेलर, वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट. लव्ह द कन्सेप्ट सो मच. आणि मी ह्यांच्याशी जेव्हा पॉडकास्टचं डिस्कशन करत होते तेव्हा मी म्हटलं यार, माय किड्स आउटग्रो द एज ऍक्च्युअली, नाही तर मीच कितीतरी बनवले असते त्यांच्याकडनं. सिरियसली अशा खूप आहेत ज्या आता मला म्हणतात की तू आधी कुठे होतीस जेव्हा आमची मुलं लहान होती. खरं. ह्याची एक स्टोरी आहे मेमरी क्विल्टची. जशी मी आई झाले तर तसं असे कपड्यांचे ढीग वाढायला लागले. आणि हळूहळू गोधडी जन्माला आलीच होती. तर मग हळूहळू वाटायला लागलं की अरे हे जे कपडे आहेत तर त्यांचं करायचं काय. खूप मोठा प्रश्न असतो की गोधडी, आणि मुलं पटपट मोठी होतात आणि ते छोटे छोटे कपडे मागे मागे पडत जातात. आणि आपला जसा आपल्या कपड्यांवर जीव असतो त्याच्या काही पटीने आपल्या लहान मुलांच्या कपड्यांवरती जीव असतो. सो त्यांचं काय करायचं हा एक खूप मोठा प्रश्न होता. तर तेव्हा मग मृगांकाची पहिली गोधडी मी मेमरी क्विल्टच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट केली. सो मग ते हळूहळू जेव्हा ते कन्वर्ट करायला लागलो मग ते अजून इंटरेस्ट यायला लागला. मग लोकांना कळलं की अरे हे गोधड्यांबरोबर मेमरी क्विल्ट्स पण स्टार्ट केले त्यांनी. तर आता म्हणजे अशी हे आहे की आठवड्याला
4 ते 5 मिनिमम पार्सल गोधड्यांचे मेमरी क्विल्टसाठी हे येतात. नाही आणि याच्यामध्ये ना सोशल मीडियाचा खूप जास्त हात एक्झॅक्टली सहभाग आहे. कारण मेमरी क्विल्ट जेव्हा व्यवसाय म्हणून त्याचा करायची सुरुवात केली, आम्ही एक तर घरासाठी बनवली, पण ते व्यवसाय करण्यासाठी एक लक्षात आलं की आपल्याला ती लोकांपर्यंत पोहोचवायला लागेल. राईट. लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर मीडिया काय, तर सोशल मीडिया, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल. तर मग आम्ही ठरवलं की याच्यावर आपण पोस्ट सुरुवात करूया. आणि मग एक एक गोष्टी इतक्या येत गेल्या त्याच्यामध्ये की एक एक जण पार्सल पाठवत गेला. मस्त माउथ पब्लिसिटी पण झाली आता ह्याच्यामध्ये आणि भरपूर की लोक पाठवत गेली. माउथ पब्लिसिटीनी माझ्याकडे गोधडी आली आहे, मेमरी क्विल्ट आलाय, मग मी शेजारी पण सांगणार की अरे तुमच्याकडे लहान मुलगा ना आमच्याकडे पाठवा. सो हा फरक पडत गेला. ते कसं होतं आणि की कपडे खूप असतात. खूप जण म्हणतात तुम्ही डोनेट पण करा, पण डोनेट केल्यानंतर खूप कपडे असतात आणि मेमरीज वाले कपडे वेगळे असतात. मेमरीज ते असतात. येस. आपण आता एक मेमरी क्विल्ट बघूया, जे आपण इतका वेळ म्हणतो आहे त्यांचं सिग्नेचर प्रोडक्ट जे आहे ते आता बघूया. दाखवतेस? येस शुअर. धरू मी इकडनं. हो. जनरली ना हे ओपन करताना पॅरेंट्सचे एक्सप्रेशन्स बघणं म्हणजे हे बघा हे फील खूप अमेझिंग आहे. कमाल, एकदम डुवेपेक्षा भारी झालंय बरं का. येस थँक्यू. मेमरी क्विल्ट मी पाहिलं नव्हतं, इवन आय एम वॉचिंग इट फॉर द फर्स्ट टाइम. मस्त. आणि ह्याची लेंथ आणि हे किती अंदाज? 60x90 म्हणजे 5x7 फूट ऑलमोस्ट. मोठंच आहे त्याच्यापेक्षा. मोठा आहे बरंच. म्हणजे बेबी जरी मोठा झाला आरामात टीनेज पर्यंत आरामात ते जाईल. एकदम मस्त. म्हणजे हे असे टी शर्ट्स आणि ते सगळं आम्ही ते कन्वर्ट करतो. बॅक साइड पूर्ण किड्स प्रिंट मध्ये असते. दिस इज बॅक साइड. राईट राईट. आणि ही सगळी फ्रंट साइड आहे, जी किती ना म्हणजे त्या मुलांना, आई वडिलांना ते इतकं आवडतं ना. म्हणजे आता त्या मुलांनी घातलेला टी शर्ट तो तुम्हाला इथे दिसतो. राईट. ऍक्च्युली ना ह्याच्यात पण भावना आहे. खरंय. त्यामुळे त्याला उभे. आहा. व्हेरी ट्रू. नाही ह्याचा फील खूपच छान आहे. ती मुलं सोडतच नाहीत हे वापरणं. खरंच हे सगळं आपण आता बघतोय मेमरी क्विल्ट आहेत. आणि हे पण तुमची अजून पण एक स्पेशालिटी आहे. पुण्यामध्ये तरी मी फर्स्ट टाइमच हे बघितलेलं आहे की मुंजीच्या मुलाला एक स्पेशल अटायर तुम्ही बनवून देता. अटायर. येस. कारण मुंजीच्या एक झब्बा लेंगा आणि हे असतंच ना, म्हणजे दॅट इज मिळतं विकत. आणि आपल्याकडे बटूसाठी ना म्हणजे मुलींना खूप असे ऑप्शन्स आहेत, पण बटूसाठी काय असतं मग? म्हणजे मुंज ज्याची आहे त्या मुलासाठी काय असू शकेल, काय करू शकू? तर या दोघांनी एक त्याचं पण एक छान हे केलेलं आहे. किंवा आपण लहान बाळंतविडा जो म्हणतो बारशासाठीचा करतोच आपण, काय काय हौसेने आणि आज्या आत्या मावशा काय काय करत असतं, पण ह्यांनी त्यासाठी पण एक स्पेशल हे केलेलं आहे. अपकमिंग काय प्रोजेक्ट्स आहेत? येस, एक बेबी किट आपण रिसेंटली लॉन्च केलंय. एक नवीनच आहे ते, एक 6-8 महिने झाले फक्त सुरू करून. बेबी किट. येस, वेलकम किट म्हणून आम्ही म्हणतो त्याला. ओके. तर ते म्हणजे त्याची स्पेशालिटी अशी आहे की न्यू बॉर्न साठी आजकाल दुपटी मिळत नाहीत. किंवा पूर्वी आज्या साड्या नेसायच्या, आईच्या ओढण्या असायच्या. आजकाल साड्या कोणी नेसत नाही कॉटनच्या. त्याच्यानंतर सो ते जे काही म्हणजे मार्केटमधला गॅप आहे तो आम्ही ओळखून एक नवीन हे प्रोडक्ट आणलेलं आहे की आपल्याला नवीन बाळांसाठी प्युअर कॉटन मधले एकदम मऊ आणि प्री वॉश्ड. वा. सो डेफिनेटली हा एक मुद्दा आहे. येस, की प्री वॉश्ड कपडे जे आहेत ते आपण धुवून पहिले मग ते सगळे स्टिच केले जातात. सो तुम्ही अगदी नवीन पद्धती म्हणजे नवीन यांनी तुम्ही नवीन जन्माला आलेल्या बाळाला इमिजिएटली यूज करू शकता. सो हा एक नवीन प्रोडक्ट आपण बॅग जी आपण भरतो ना हॉस्पिटल, सो वी डोंट हॅव टू वरी नाउ. ज्या एक्सपेक्टिंग मदर्स आहेत आणि आता बॅग भरायची आहे, पैलट करीन म्हणतो ना आपण तसं, त्यांच्यासाठी आता सायलीनी सोल्युशन काढलेलं आहे. जस्ट कॉल हर, ती तुमची अख्खी बॅग भरून देईल. दुपटी असतील, झबली, टोपडी सगळं आहे त्या किट मध्ये. इन अ वन किट यू विल गेट एव्हरीथिंग. कमाल. येस, ऍक्च्युली खूप नेसेसरी गोष्ट आहे आणि त्या वेळेला खूप धावपळ होते. आणि
आणि एक एक गोष्ट वेगळी वेगळी मॅनेज करण्यापेक्षा ना द किट इज अवेलेबल. इव्हन आता असं बऱ्याचदा झालंय की कोणाला तरी ते किट गिफ्ट करायचं असतं, ते आम्हाला कॉल करतात आणि आम्ही डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये ते किट प्रोव्हाइड करतो. सो तुम्हाला म्हणजे खूप इझी आहे आम्हाला कॉन्टॅक्ट करणं, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ते किट आरामात मिळू शकतात. तिथे काय होणे एक्झॅक्टली. आणि काय अटायर सगळ्यांच्या, आता मी म्हणलं तसं बटू असेल, लहान मुलं असतील, मेमरी क्विल्ट असेल आणि आमच्यासारख्या वुमेन असतील, ते पण एक राहिलं. आपण ट्रिपचा पण मगाशी म्हणलं की व्हाईट विंटर, आपण विंटरला जाणार असू, ट्रिपला जाणार असू. आत्ता आम्ही या सीझनमध्ये एपिसोड शूट करतोय म्हणून मी विंटर म्हणते, पण एनिवे तुम्ही कधीही ट्रिपला जाणार असाल, सायलीनी त्याचं पण सोल्युशन काढलेलं आहे. ऋषिकेश आणि सायली त्यांनी तो पण एक किट केलाय. हो या प्लीज. ऍक्च्युली आम्हाला स्वतःला फिरायची खूप आवड आहे. या तर त्याच्यामुळे आपण फिरायला जेव्हा जातो तर जनरली ना प्रोडक्ट आमच्याकडचे जे आहेत ते आम्ही आमच्या शिकण्यातून काढलेले आहेत. ते आम्ही नवीन जे केले ते आम्ही आमच्या शिकण्यातूनच ते नवीन प्रोडक्ट्स केलेत. सो आता जेव्हा आम्ही फिरायला जायचो तेव्हा आम्हाला जे प्रॉब्लेम झाले की आपण ओले कपडे कशात ठेवायचे, तर प्लास्टिकच्या पिशव्या, अगदी ठरलेला पॅटर्न असतो हा सगळ्यांकडचा. किंवा बीचवर गेल्यात चपला ठेवायचे, हो नाही ठेवायचं, कुठे जागा नसते, काही नसतं. तर म्हणून आम्ही ते ट्रॅव्हल किट काढलंय की जेणेकरून त्याचा तुम्हाला परफेक्ट उपयोग होऊ शकतो. सायकलिंग कपडे कुठे ठेवायचे, ओले कपडे कशात ठेवायचे, चपला कुठे ठेवायचे, याचं सगळ्याचं खूप मोठा प्रॉब्लेम असतो. या सगळ्याचं सोल्युशन आहे. आणि आम्ही ते थॉटफुली का केलंय, थोडंसं इंडियन टच द्यायचा प्रयत्न केलाय. असे किट्स बाहेर कदाचित मिळत असतील याच्यामध्ये, पण आम्ही याला एक इंडियन टच दिलाय की आपली हँडलूमची फॅब्रिक्स असतील, कलमकारी असेल किंवा इकत असेल, याच्यामध्ये आम्ही ते बनवतो. सो आणि ड्रायक्लीन बॅग असेल किंवा ओले कपडे ठेवायची आणि चपला ठेवायची जी बॅग येते ना, त्याला आतनं प्लॅस्टिक आहे. वा, व्हेरी थॉटफुल, खरंच व्हेरी थॉटफुल. ते प्लॅस्टिक लावल्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी खराब होणार नाहीत. येस येस. आणि असे पॅकिंग पटकन इझी होईल, कारण बिईंग अ मदर ऑफ टू आय नो की हे पॅकिंग, अनपॅक, परत पॅक, आणि ते तुम्ही हे जे सगळे वेगळे वेगळे ब्रँड म्हणण्यापेक्षा वेगळे जे प्रोडक्ट्स आहेत, युनिक प्रोडक्ट्स आहेत, हे त्याच्यासाठी तुम्हाला काय इन्स्पायर करतो? बेसिकली एक इंडियन असण्याचं फिलिंग, जे की म्हणजे इथले फॅब्रिक्स, इथल्या गोष्टी इतक्या छान आहेत ज्या आपण पुढच्या पिढीला कळू देणं गरजेचं आहे. सो कलमकारीमध्ये काम करणं आहे किंवा मग पेशवाईवरती काम करणं आहे किंवा मग लहान मुलींचे फ्रॉक्स कॉटन मधले, हो ग, न टोचणारे, तर ह्या गोष्टी आहेत. तर त्या म्हणजे आपण इंडियन असण्यानी त्या पुढे नेणं हे खूप गरजेचं आहे आणि पुढच्या पिढीला त्या कळणं गरजेचं आहे. गोधडी आहे, आपण आजी शिवलेली गोधडी वापरायचो. हो खरं. सो हे ट्रेडिशन कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. म्हणजे आता जुन्या साड्या नसतील, गोधडी कॉन्सेप्ट जाणार का? तर नाही, आम्ही आहोत, आम्ही नेऊ ती पुढे पद्धतीत आम्ही लॉन्च केली. म्हणजे ट्राय करतोय आमच्या साईडनी जेवढं होऊ शकेल. नाही, कमाल आहे. यू आर नॉट ट्राईंग, यू आर क्रिएटिंग अ लिगसी म्हणूया आपण, की तुम्ही जे आहे ते पुढे मस्त आणता आहात. आणि नुसतं त्यांची कन्सेप्ट आहे नाही, पीपल आर लव्हिंग इट. त्यांनी आता सांगितलं 30 ह्यांची ऑर्डर, मला वाटतंय आउट ऑफ इंडिया पण खूप ऑर्डर्स आल्या ऋषिकेश. हो, आउट ऑफ इंडिया आलाय. आम्ही ऑस्ट्रेलियाला पाठवल्या, जर्मनी, UK, US. बट वी हॅव एसी क्विल्ट्स. ओके, ऑल सीझन म्हणूया. येस, अजून म्हणजे ते यायचं आहे तेवढं प्रोडक्ट फुल्ली आहे, पण येस, वी आर वर्किंग ऑन दॅट. मीच घेणार आहे नक्की. हे कसं माहिती का, की बिझनेस फक्त स्टार्ट केला, प्रॉडक्ट सुरू केलं असं नाही, तर खूप गोष्टी बाजूच्या पण बदलत असतात. खरं, की जसं की थंडीचे प्रमाण काही वेळेला कमी होतं, काही वेळेला जास्त होतं, तर तुमचा प्रॉडक्टचा रेशो किंवा बिझनेस कमी नाही झाला पाहिजे. एक्झॅक्टली. तर त्याला ऑप्शन शोधणं गरजेचं आहे. तर म्हणून आता आम्ही ऑल सीझन चालतील अशा पण गोधड्या आणतो. ऑल सीझन आणि ऑल कॉन्टिनेंट्स म्हणा किंवा ऑल टाईप ऑफ जॉग्राफिकली जिथे जिथे आहे त्या सगळ्यांना यूज करता येतील असे. कसं आहे, तुमचा नंबर ऑफ कस्टमर्स वाढला तर ऑटोमॅटिक बिझनेस वाढणार आहे. येस येस.
सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ठराविक फक्त रिजन मध्ये जर वर्कआउट होणार असेल तर नंबर ऑफ पीपल कमी असतात. एक्झॅक्टली. म्हणून आम्ही ट्राय करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ते प्रॉडक्ट कसं चेंज करता येतील त्याच्यात. आणि अजून एक मला असं सांगावंसं वाटेल की प्राइस रेंजवरती आम्ही बऱ्यापैकी काम करतो. म्हणजे ना समहाऊ हा कळीचा मुद्दा आहे. नाव यू कम टू द पॉइंट. कारण ना म्हणजे प्रोडक्ट हिट होतंय याचा अर्थ प्राइस वाढवणं ही नाही होत. आपल्याकडे स्टॉक पण जास्त येतो, आपल्याकडे रॉ मटेरियल पण भरपूर प्रमाणात येतं. तर ते जे मटेरियल आपल्याकडे भरपूर प्रमाणात येतं तर डीलर्स कडनं आम्हाला जो तो प्राइसचा फायदा होतो तो आम्ही आमच्या खिशात न ठेवता तो क्लायंटला द्यायचा ट्राय करतोय. सो आमच्या गोधडीचा प्राइस तू पहिल्या बघशील आणि आत्ताच्या बघशील त्या कमी कमी होत गेल्या. ते ह्याचसाठी की म्हणजे ऑर्डर्स वाढतायत, सो तो फायदा क्लायंट्सला व्हायला पाहिजे. कमाल आहे. म्हणजे बिझनेस आज काय म्हणूया, बिझनेस केस स्टडी म्हणून हा पॉडकास्ट पण वापरू शकाल ऋषिकेश आणि सायलीनी. खरंच असं टावून सुलाखून निघतो आपण तसं एक एक अँगल बिझनेसचा त्यांनी टेस्ट करत आणि इम्प्रोव्हायझेशन. या शुअर. प्रत्येकाची एक मेंटॅलिटी असते एका प्रॉडक्टसाठी पैसे खर्च करण्याची. बरोबर. राईट. सो त्या रेंजमध्ये ते आणायचा प्रयत्न करतात. राईट. काही जण असं म्हणू शकतात की अरे नाही 3000ची गोधडी नको, डेली युजलाच तर पाहिजे. 1400च्या रेंजमध्ये आहे. ओके. पण आहे म्हणजे सेगमेंट्स आहेत, डेफिनेटली साइजेस आहेत, त्यामुळे त्याप्रमाणे फरक आहे. डेफिनेटली पॉकेट फ्रेंडली पण करायचा प्रयत्न आहे आमचा. दिस इज इम्पॉर्टंट ॲक्च्युली. ॲज आय सेड, बिझनेसमध्ये नुसतं बिझनेस, प्रॉफिट, सेल्स, मार्केटिंग ह्या सगळ्यांचा त्यांनी जी मस्त सांगड घातली आहे. बिईंग अ कपल ऑल्सो दे आर वर्किंग टुगेदर, त्यामुळे वुमेनचा ॲस्पेक्ट पण कव्हर होतोय, जेंट्सचा पॉकेट फ्रेंडली हे पण कव्हर होतोय. ह्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मला पुढे खरंच एक असं ऋषिकेश आणि ऑफकोर्स सायलीकडनं मला जाणून घ्यायचं की जर नवीन कोणी ह्या बिझनेसमध्ये येणार असेल तर हाऊ वूड यू लाईक टू गाईड देम. त्यांनी काय पॉइंटर्स लक्षात ठेवावे की मला आता मी हे आत्ता कॉन्व्हर्सेशन ऐकताना एक मला जाणवलं की स्टार्टिंगच शॉप घेऊन करणं ही पण एक मला वाटतं बोल्ड स्टेप होती. म्हणजे मी तुला सायली किस्सा सांगेल तो. आम्ही जेव्हा लग्न ठरल्यानंतर त्यांचं घर बघायला गेलो होतो तेव्हा तो झाला होता. ओके. त्याच्यावरनं बिझनेस आमच्या रक्तातच आहे असं म्हणालीस तरी चालेल. राईट. तू सायली जर तो ऍक्च्युली आमचं लग्न ठरलं. येस, लग्न आमचं ठरलं आणि ही लोक पहिल्यांदा घर बघायला आले होते. तर तेव्हा मी ड्रेस मटेरियल्स वगैरे घरनं करत होते. राईट. तर ते आल्यानंतर अगदीच नुकते आले होते, चहा पाणी झालं होतं फक्त, आणि खालनं एक क्लायंटनी मला हाक मारली, म्हणजे सायली मी आली आहे, मला ड्रेस मटेरियल्स बघायचं. ओके. तर आता मला प्रश्न पडला की सासरची लोक पहिल्यांदा घर बघायला आली आहेत, आता मी ह्यांना नाही सांगू म्हणजे थोडा वेळ थांबा सांगू का मग क्लायंटला सांगू, दोन्ही गोष्टी. तर काही मी बोलायच्या आधीच ऋषिकेशचे बाबा म्हणाले की म्हणे आम्ही थांबतो, क्लायंट पहिलं, त्यांना वरती बोलवायचं, सगळं दाखवायचं, मग आपण पुढचं बोलूयात, आम्ही आहोत इथे. पुढचं बोलायची गरजच नव्हती पुढचं बोलायची काही. सो त्या क्षणी मला कळलं की अटायर पुढे कंटिन्यू होणार आहे. क्लायंट फर्स्ट. खरंय. कस्टमर इज किंग ॲक्च्युली, ऑलवेज. आय एम लव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन. असं वाटतंय आता अजून खूप गप्पा माराव्यात, पण ऋषिकेश परत मी माझ्या प्रश्नाकडे येईन की नवीन लोकांना तू काय सांगशील, तुम्ही दोघं मिळून काय गाईड कराल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स. आय नो. फक्त कोरोना मध्ये घडली गोष्ट म्हणून मी नाही म्हणत आहे, ओव्हरऑलच बिझनेसमध्ये पेशन्स खूप महत्वाचा आहे. राईट. कारण प्रत्येक पाळीलाच तुमचं प्रत्येक प्रॉडक्ट हिट होईल असं नसतं, किंवा नंबर ऑफ बिझनेसच्या दृष्टीने पण ते कदाचित काही गोष्टी तेवढ्या वर्कआउट होत नाही, पण त्याच्या मागची मेहनत लक्षात घेऊन ते कंटिन्युअसली करत राहणं खरं हे खूप महत्वाचं आहे. आणि लोकांना आवडेल असं प्रॉडक्ट करा, फक्त स्वतःला आवडेल असं करू नका. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. खरंय. कारण शेवटी तो विकत घेणार आहे. ऍक्च्युली क्लायंटला आणि अपडाऊन्स प्रत्येक बिझनेस मध्ये असतात, सो ते झेलता आले पाहिजे बिना डगमगता, तर पुढे जाऊ शकतो. बिझनेसमॅनचं वाचलं होतं, तुम्हाला जर कॅपिटल कमी पडतंय, पैसा बिझनेस मध्ये कमी पडतोय, त्याचा अर्थ तुमचा बिझनेस वाढतोय.
ओ इंटरेस्टिंग. सो आम्ही त्या दृष्टीने वी आर हॅपी वी आर ऑन राईट ट्रॅक. येस येस. खरंच असे छोटे छोटे हे पण आपल्याला उभारी देतात ना, कारण आपण व्हॅलिडेशन कधीतरी शोधतोच कुठेतरी, की आपल्याला कधी कधी वाटतं अरे हे बरोबर चाललंय ना, असं झालं, मला गरज आहे. पण मग व्हॉट यू सेड इज करेक्ट, की ज्या अर्थी तुझं हे आहे त्या अर्थी तुला बिझनेस आहे. वाढत जातात. वाव. सो तुझं तेवढी इन्व्हेस्टमेंट वाढते, नंतर पैसे येत असतात. आता स्पेशली बल्क ऑर्डर जे आम्ही करतो राईट किड्स वेअर मधल्या, त्या केसमध्ये असं बऱ्याच वेळा होतं की अरे नाही, पैसे तर सगळे देऊन झालेले आहेत, यायचे बरोबर आहेत. क्या बात. पण तो तिथे पेशन्स लागतो, तिथे पेशन्स लागतो, ट्रस्ट लागतो, पेशन्स आहे, ट्रस्ट आहे. म्हणजे त्या लोकांचा तुमच्यावर, तुमचा त्यांच्यावर डेफिनेटली बिझनेस. आणि ट्रस्ट म्हणतेस ना, तर म्हणजे आम्ही अटायरमध्ये ज्या काही ऑर्डर्स घेतो, सिंगल 2च्या 3च्या, त्या सगळ्या 100% ॲडव्हान्स वरती घेतो. सो दिस इज द ट्रस्ट ऑफ क्लायंट्स जे आमच्यावरती आहे. खूप मस्त आजचा एपिसोड, कमाल झाला. दोघांनी पण दिल खुलास एकदम हे केलेलं आहे. एक छोटासा रॅपिड फायर. शुअर. बघू, दोघांनी सिंक मध्ये आन्सर्स करा. लेट सी हाऊ मच यू मॅच. युअर फेवरेट फूड. नाही, दोघांनी एकदम सांगा, तुझं आणि तुझं, दोघांचं सांग. याचं तर बिर्याणी आणि तिचं मलाई आंबा बर्फी. राईट. हो. आवडतं फिरायला जाण्याचं ठिकाण. आवडतं माझ्या दृष्टीने जंगल सफारी. बेसिकली आम्हाला दोघांनाही आवडतं. ओके. सो यू आर अ मोर ऑफ अ माउंटेन पर्सन. जंगल आवडतं फिरायला दोघांनाही. बोथ ऑफ. येस. ग्रेट. आणि अटायर तुझं फेवरेट आणि तुझं फेवरेट, व्हॉट यू लाईक टू वेअर. पंजाबी आहे का, किंवा तुला व्हॉट यू लाईक टू वेअर. मला वेस्टर्न फॉर्मल म्हणूया आपण, की कॅज्युअल फॉर्मल, दॅट आय प्रेफर. मला कम्फर्टेबल क्लोथिंग ज्याच्यामध्ये मी दिवसभर कम्फर्टेबल राहील. मोस्टली इंडियन वेअर. कमाल. असा मस्त आपला दिलखुलास छान एपिसोड झाला आहे आणि एक बिझनेसचा अँगल आपल्याला कळलेला आहे. नवीन छान प्रोडक्ट्स बघायला मिळालेले आहेत. थँक्यू मिस्टर आणि मिसेस साने, सायली आणि ऋषिकेश. थँक्यू सो मच. व्हायब्रंट माइंड, खूप धन्यवाद. तू आम्हाला इथे संधी दिलीस बोलायची. राईट. आणि आमचे विचार, म्हणजे आम्हाला जे काय अनुभव, विचार मांडण्यापेक्षा आम्ही काय एवढे मोठे नाही की विचार मांडू, पण जे काय आम्हाला अनुभव आले ते तुझ्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आले. सो त्यासाठी थँक्यू. येस. तुम्हाला खूप विशेष तुमच्या छान क्विल्ट्स आणि ह्याच्यात सगळ्या तुमचा जो काही एक छोटा हर्डल आहे तोही पार होऊन जाईल आणि तुम्हाला मस्त ऑर्डर्स येतील. दिस इयर 2025 यू विल रॉक. येस, नक्की. आमच्या सगळ्यांकडनं बाय बाय.